देशभरामध्ये सध्या मतदार यादीमध्ये घोड असल्याची चर्चा चालू आहे। त्याच्यावरती घमासान सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केला आहे आणि अशातच मी ज्या भागामध्ये आहे तो घुग्गुस परिसर आहे। घुग्गुस परिसरातला वार्ड क्रमांक 6 हा परिसर आहे। या परिसरामधली हा घर आहे 350 नंबरचं घर आहे आणि या घरामध्ये तब्बल 119 मतदाराचं नाव नोंदवण्यात गेला आहे। एकाच घरी 119 मतदार कसे काय राहतात हा एक मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळे हा घर आता सध्या चर्चेत आला असल्याचे चित्र दिसून येत आहे। आपण या घरी जाऊया, नेमकी काय परिस्थिती आपण बघू शकतो। हे घर मालक आहे राजू बांदुरकर जे या घराचे मालक आहे, या ठिकाणी राहतात। यांचं एक छोटंसं घर आहे, परंतु या घरामध्ये 119 मतदार कुठून आले हा महत्त्वाचा विषय आहे। कारण की ज्या प्रकारे आता मतदार यादीमध्ये घोड असल्याचे म्हटले जात आहे आणि अशातच काँग्रेसने या ठिकाणी स्थानिक पातळीवर ही पूर्ण माहिती गोळा केली आहे। आपण ही माहिती गोळा केली आहे। 119 मतदार या घरामध्ये असल्याचे सांगले जात आहे। काय तथ्य आहे त्यात? देशाचे विरोधी पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी मतदार यादीतला भोंगळपणा व बोगसपणा देशासमोर मांडला। त्यानंतर आम्ही काँग्रेस अध्यक्ष राजूभाऊ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर विधानसभेतले ग्रामीण भागातले आणि घुग्गुस शहरातल्या मतदार याद्यांची पडताळणी केली असता आम्हाला धक्कादायक असे प्रकार या ठिकाणी दिसून आलेले आहे। घुग्गुस शहरामध्ये 0 क्रमांकांच्या घरावर अनेक नागरिक राहतात। हा जो सध्या तुम्ही पाहत आहे हा 350 क्रमांकाचा घर आहे आणि या घरामध्ये तब्बल 119 मतदार वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, हिंदू, मुस्लिम असे 119 मतदार या घरामध्ये मतदार यादीमध्ये नोंद केल्याचा आम्हाला आढळला आहे। आपण यादी दाखवू शकता? ते यादी कशा प्रकारे आहे? ही यादी आहे। ही यादीमध्ये आपण बघू शकतो या 350 क्रमांकाच्या घरामध्ये हे 119 लोक राहतात। अशा प्रकारे ही पूर्ण यादी आहे। या यादीमध्ये एकच क्रमांक विविध समाजाचे लोक याच घरी राहत असल्याचे दर्शवण्यात आली आहे। आपल्यासोबत घर मालक आहे राजू बांदुरकरजी। काय सांगाल, तुमच्या घरी 119 मतदार राहतात अशी नोंद आहे? 119 मतदार नोंद असेल आहे, पण मला त्याच्याबद्दल काही जानकारी नाही। मी आश्चर्यचकित आहे की 119 लोक माझ्या घरी राहू शकत नाही, तरी पण यादीमध्ये एवढे लोक कसे का दाखवत आहे बा? मला याच्याबद्दल तर थोडीशी कल्पना नव्हती। यांनी काँग्रेस नेते राजू रेड्डी यांनी या विषयावर म्हणजे हे केलं, चौकशी केली, तेव्हा ह्या मुद्दा समोर आला ना मला माहिती पडलं का माझ्या घरी 350 घर क्रमांकावर 119 वोट आणि यादीमध्ये 119 लोकांचे नाव आहे। तर मला आश्चर्य आहे की असं कसं होऊ शकते बा? इथं काही ना काही गोळ असेल। तर आपण बघू शकतो याला कुठेतरी शंका व्यक्त केली जात आहे, कारण की घुग्गुस जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे आणि या ठिकाणी विविध प्रांतातले लोक असतात आणि अशातच एकाच घर क्रमांकामध्ये 350 नावाच्या घरा क्रमांकामध्ये 119 वोटर आले कसे हा एक महत्त्वाचा विषय आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, घुग्गुस, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।